गेल्या 22 वर्षापासून ठाणे शहरातील घर व्यावसायिक मालमत्तांच्या खरेदीसाठी नागरिकांना आकर्षक पर्याय सवलती उपलब्ध करणाऱ्या क्रेडाई एमसीएचआय ठाणे यांच्या वतीने एमसीएचआय हे तो भरोसा आहे अशी टॅगलाईन घेऊन यंदा 17 एप्रिल ते 19 एप्रिल पर्यंत भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन भरवण्यात येत आहे। ठाणे पश्चिम येथील बाळकूम येथील दोस्ती वेस्ट काउंटीमध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत प्रदर्शनामध्ये ग्राहकांना शेकडो गृह व वाणिज्य प्रकल्पातून पसंतीच्या मालमत्तेची निवड करता येईल। या प्रदर्शनात कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रसिद्ध बँक आणि खासगी वित्तीय संस्थांची दालनं असतील। क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे अध्यक्ष सचिन विराणी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे। क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता, क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा, सचिव फैयाज विराणी, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय वोरा, क्रेडाई एमसीएचआय ठाणेच्या युवा शाखेचे अध्यक्ष निमित मेहता इत्यादींसह पदाधिकारी व प्रमुख सदस्य उपस्थित होते। क्रेडाई एमसीएचआय ठाणे संस्थेने ठाणे शहराचा विकास, नागरिकांची गरज लक्षात घेऊन 22 वर्षात प्रदर्शनातून अनेक मालमत्ता प्रकल्प सादर केलेले आहेत। त्यातून हजारो कुटुंबांचे स्वप्नातील घर साकारले, हजारो व्यावसायिकांना वाणिज्य मालमत्ता खरेदी करता आल्या। त्यामुळे एमसीएचआय हे तो भरोसा आहे असा विश्वास ठाणेकरांकडून व्यक्त होत आहे। ठाणेकरांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो, याबद्दल अध्यक्ष सचिन विराणी यांनी आनंद व्यक्त केलाय। ठाणे शहरातील रिअल इस्टेट व्यवसायाचा वेगाने विस्तार होत असून नवे आधुनिक जीवनशैली असलेले गृहप्रकल्प साकारले जात आहेत। विशेषतः अनेक व्यापारी मालमत्ता आहेत। 17 एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी नवीन युगातील घरे, वाणिज्य मालमत्तांची माहिती नागरिकांना मिळेल। रिअल इस्टेटमधील नवे पर्याय, सरकारी धोरणं आणि गृहसजावट व अंतर्गत रचनेबाबतही प्रदर्शनाला माहिती मिळेल। शहराचा विकास होत असल्यामुळे हे सर्व होम बायर्स, ऑफिस बायर्स आणि सेकंड होम बायर्सला एक संधी आहे। त्यांना एकच छताखाली ते संपूर्ण ऑप्शन भेटणार आहे। काय काय प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत ठाण्यामध्ये, मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही या, तुम्ही बघा आणि जे तुमचे आवडते प्रोजेक्ट असेल, जे तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही त्याचं बुकिंग करा। सर, आपण जर बघितलं इराण असेल, इस्रायल असेल आणि अमेरिका, जो युद्ध सुरू आहे, त्या युद्धामुळे जे मजूर आहेत ते आता कामावर काम सोडून आपल्या घरी परतत आहेत। ह्या कामगारांना आपण कसं सांभाळतात ते, कारण की युद्ध सुरू आहे एकीकडे आणि एकीकडे युद्धासाठी हे काही कामगार घरी नाही जात। मे मध्ये नॉर्मली काय असतो, त्यांचा फार्मिंगचा सीझन असतो, त्यामध्ये खूप जे आहे वर्कर्स ते घरी जातात। ते घरी जाऊन त्यांचे जे फार्मिंगचे काम आहे त्याचं उत्पादन करतात। बाकी असं काय लेबरचा आतापर्यंत काय युद्ध कारण काय कमी आहे असं नाही। पण मजूर जर गावाला गेल्यानंतर आपल्याला काय फटका बसतो का? जसं तुम्ही आता म्हणता, नाही, असं काय फटका नाही बसत। ते फक्त 15-20 दिवसासाठी जातात आणि ते परत येतात। टोटल 30 बिल्डर्स आहेत, त्यांनी सहभाग घेतलाय आणि करीबन 100 प्रोजेक्ट्स आहे जे डिस्प्लेमध्ये आहे। कारण काय एक डेव्हलपरचं 2 ते 3 प्रोजेक्ट असतात, सर्वांनी भाग घेतलाय। तुम्ही या, त्यावेळी बघा तर तुम्हाला समजेल। ते होतोय पूर्ण एमसीएचच्या अंडर नाही, ते सर्व डेव्हलपरच्या अंडर असतात। आणि काय फिगर्स तुम्ही सांगणार तर माझ्या कंपनीचा फिगर्स पण माझ्याकडे तोंडीत नाहीये, कारण काय लेबर्स चेंज होऊ शकतात। या